आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. येतोय येतोय मॅडम, कंटिन्यू. ओके. पुढे जाण्याआधी आपण मागच्या लेक्चर्सचं थोडं रिवाइज करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं बनवायचं ते एक शिकलो, प्लस आपण डेटा कलेक्ट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो. कोणी रिवाइज करू शकतं का की आपण डेटा कलेक्ट करण्यासाठी कोणकोणते प्रकार यूज करतो? सर्वे आणि इंटरव्ह्यू मेथड. बरोबर. अजून? क्वेश्चनायर प्रश्नावलीचा वापर करू शकतो आपण. अर्थात बरोबर, अगदी बरोबर. आणि स्टेटमेंट. हा बोला. स्टेटमेंट. बरोबर. We can use rating scale also. Yes, ma'am. Absolutely right. सो आता आपले हे सगळे वेगवेगळे डेटा कलेक्ट करण्याच्या आपल्या पद्धती आहेत. आता आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सर्वे रिसर्च डिझाईन. आता सर्वे रिसर्च डिझाईन या वाक्यावरनं तुम्हाला काय वाटतं, काय असेल हे नक्की? रिसर्च साठी करण्यात आलेला सर्वे. येस, ऍब्सोल्युटली राईट. आता सर्वे रिसर्च डिझाईन मध्ये काय की आपण डेटा कलेक्ट करणार, ही तर आपली एक पहिली आणि मॅन्डेटरी गोष्ट आहेच. परत ती काय करणार, सॅम्पल डाटा घेणार, पहिले पॉप्युलेशन ठरवणार, त्यातनं आपण सॅम्पल ठरवणार, सॅम्पल मधनं आपण डेटा कलेक्ट करणार, मग तो आपण कम्पेअर करणार. तो कम्पेअर केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या लोकांचं नॉलेज, त्यांचं ऍटिट्यूड, त्यांचं त्या गोष्टीमध्ये असलेलं त्यांचं मत हे आपल्याला कळणार आणि त्यानुसार आपण डिसिजन किंवा प्रेडिक्शन करणार अकॉर्डिंग टू अवर कलेक्टेड डेटा. मग आता सर्वे रिसर्च डिझाईन मध्ये नक्की आपला फ्लो कोणता आहे? तर फर्स्ट म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स लागणार. व्हॉट इज मीन बाय ना स्ट्रक्चर्ड क्वेश्चन? स्ट्रक्चर क्वेश्चन म्हणजे आपण एक प्री डिझाईन आपल्या टॉपिकशी रिलेटेड केलेले आपले प्री डिझाईन क्वेश्चन, ते स्टँडर्डाइज असले पाहिजे ऑल पार्टिसिपंटसाठी. म्हणजे काय की आपण जे क्वेश्चन्स आहे ते एकच क्वेश्चन आपण ते सगळ्या आपले जे सॅम्पल आपण पकडलाय त्यांना आपण सगळ्यांना विचारतोय. नंतर सॅम्पल बेस्ड मीन्स व्हॉट? आता मला कोणी सांगू शकतं की पॉप्युलेशन म्हणजे काय आणि सॅम्पल म्हणजे काय? मॅम, पॉप्युलेशन मीन्स आपण ज्याही कॅटेगरीसाठी आपण घेतोय. फॉर एक्झाम्पल जर आपण नाशिक जिल्हा सिलेक्ट केलाय तर नाशिक जिल्ह्यातला जो डाटा कलेक्ट करणार तो पॉप्युलेशन मध्ये, आणि सॅम्पल म्हणजे एक ठराविक एक 8 लोकांचा ग्रुप किंवा 10 लोकांचा ग्रुप एक असं. आय थिंक सो. येस, ऍब्सोल्युटली राईट. तुम्ही अगदी बरोबर सांगितलंय की सॅम्पल म्हणजे काय की मी जर ठरवलं की मला विद्यार्थ्यांवर रिसर्च करायचा आहे, मग हे सगळे विद्यार्थी काय होऊ शकतात, माझं पॉप्युलेशन होऊ शकतं, म्हणजे हे सगळे विद्यार्थी. पण आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्ट करणं पॉसिबल आहे का? आपण घेतली एक XYZ नावाची आपण शाळा घेतली, मग या XYZ मधल्या सगळ्या लोकांचा डेटा कलेक्ट करणं आपल्याला पॉसिबल आहे का? नाही. आपण जर थेरॉटिकली विचार केला तर सगळ्याच लोकांचा डेटा कलेक्ट करणं आणि त्याच्यावर प्रोडक्शन करणं आपल्याला कुठेतरी थोडंफार आपल्याला अवघड जाणार. मग आपण काय करतो, मग त्या पॉप्युलेशन मधनं आपण एक स्पेसिफिक सॅम्पल, म्हणजे जर 5वी ते 10वीची माझी शाळा असेल तर त्यापैकी माझ्या विषयाशी निगडीत असलेल्या विद्यार्थी कोणते, तर मग मला 5वीचे वाटतात की ते सुटेबल आहेत माझ्या विषयासाठी, मग मी त्या पूर्ण शाळेपैकी ते 5वी इयत्ता मी आता सिलेक्ट केली. म्हणजे पूर्ण शाळेच्या पॉप्युलेशन मधनं मी पाचवीचा वर्ग हा ऍज अ सॅम्पल म्हणून डिसाईड केला. इथपर्यंत सगळ्यांना कळालंय? Yes, ma'am. ओके. आता आपण सर्वे रिसर्च डिझाईन कडे जाऊया. आता सर्वे रिसर्च डिझाईन मध्ये ना एक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार काय, क्रॉस सेक्शनल सर्वे.
ओके, मी एकदा परत रिवाइज करते की सर्वे रिसर्च डिझाईन बघतोय आपण. त्या सर्वे रिसर्च डिझाईन मधला पहिला प्रकार म्हणजे क्रॉस सेक्शनल सर्वे. I'm sharing my screen. Just give me a minute. तर आपला सर्वे डिझाईन मधला जो पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतो क्रॉस सेक्शनल सर्वे. आता क्रॉस सेक्शनल सर्वे म्हणजे काय, की जेव्हा आपण कोणत्याही डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण एक वन स्पेसिफिक पॉइंट आणि त्याच एका स्पेसिफिक टाइम मध्ये जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस सेक्शनल सर्वे. Okay, means what? The cross-sectional survey collects the data at a one specific point and at a one specific time. It is known as the cross-sectional survey. Okay. मग या क्रॉस सेक्शनल सर्वेचा नक्की उपयोग काय, की तो कधी युजफुल होतो, जेव्हा आपल्याला करंट सिच्युएशन बद्दलचा आपण कोणता रिसर्च करतोय, की आपल्याला करंट सिच्युएशन नक्की मला या घडीला माझ्या नक्की काय चाललंय, जेव्हा आपल्याला हे बघायचं असेल तेव्हा आपण क्रॉस सेक्शनल सर्वेचा आपण उपयोग करतो. मग त्याच्याबद्दलची काही एक्झाम्पल द्यायची झाले तर मग काय, जर कंपनीला एखादा सर्वे करायचा आहे की माझ्या एम्प्लॉईजला जॉब सॅटिस्फॅक्शन किती आहे, मग ते काय करणार की त्या कंपनीमधल्या आत्ताच्या एम्प्लॉईजचा त्यांना तो सर्वे करणं महत्वाचं आहे. मग जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे, मग ते काय चेक करणार त्यात, की जर माझे एम्प्लॉई आहे मग त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स बरोबर आहे, त्यांना नवीन स्किल माझ्या कंपनीमध्ये शिकतायत, ते नक्की सॅलरीने सॅटिस्फाय आहे का, हे सगळ्या गोष्टी हे त्याच्यामध्ये पडताळणार. सो त्यांच्यासाठी हे काय की त्यांना आत्ताचे म्हणजे जुन्या एम्प्लॉई सोबत हा सर्वे करून चालेल का, नाही. तर जे लोक त्यांच्या कंपनीत आता काम करतात त्यांच्यासाठी हे ते सर्वे आता कॅरी आउट करणार. सो त्यांच्यासाठी सर्वे डिझाईन हा ऍक्युरेट कोणता आहे, क्रॉस सेक्शनल सर्वे. वाय? क्रॉस सेक्शनल मीन्स ऍट अ वन स्पेसिफिक पॉइंट अँड ऍट अ वन स्पेसिफिक टाइम. अजून जर आपण बघितलं तर हॉस्पिटलचा सर्वे, जर हॉस्पिटलच्या पेशंट्सचा सर्वे करायचा असेल तर मग ते पण काय करणार की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत की नाही हे चेक करण्यासाठी मग ते काय बघणार की आत्ताच्या त्यांच्या करंट हॉस्पिटलमध्ये कोणते पेशंट्स ऍडमिट आहे त्यांना विचारणार की नक्की त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय का किंवा त्यांची कुठेही गैरसोय झाली आहे का. मग या सगळ्याचा सर्वे करून ते त्यांच्या सर्व्हिसमध्ये अजून इम्प्रूव्ह करू शकणार. किंवा अजून उदाहरण द्यायचं म्हटलं तर माहिती शेअर मार्केट, जर शेअर मार्केटचा सर्वे जर बघितला तर शेअर मार्केट हे एक उत्तम उदाहरण आहे क्रॉस सेक्शनल सर्वे. शेअर मार्केट हे मोस्टली आता मला माहिती नाही इथले किती लोक त्यामध्ये कार्यरत आहे, पण उदाहरणार्थ जायचं राहिलं तर शेअर मार्केटवर आपण रोज एक प्रकारचा बार ग्राफ, आपण त्याला कॅन्डल्स असं म्हटलं जातं, तर ते रोज त्या विशिष्ट कंपनीचे शेअर्स आज किती वाढलेत किती कमी झालेत याचा आपल्याला अंदाज जो त्या
बार ग्राफ मधनं जो देतात त्याला सुद्धा एक क्रॉस सेक्शनल रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं. ओके. आफ्टर दॅट क्रॉस सेक्शनल सर्वे नंतर आता क्रॉस सेक्शनल सर्वेचे क्रॉस सेक्शनल सर्वेचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? की ते क्विक आहे. ते म्हणजे आपण आत्ताच्याच घडीला आत्ताचाच सर्वे करून आपण त्याच्यावरनं क्विक आउटपुट देऊ शकतो. ओके. आणि तो इनएक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला लांब कुठेही जायची किंवा लांब कुठेही रिच आउट करून किंवा लांबच्या लोकांना रिच आउट करून तो सर्वे घेण्याची गरज पडत नाही. सो तो एक क्विक आहे, तो इनएक्सपेन्सिव्ह आहे, तो खूप इझी टू कंडक्ट आहे. कारण ज्या लोकांचा तुम्हाला सर्वे घ्यायचा आहे त्या लोकांपाशीच तुम्ही तिथे प्रेझेंट असणार आहे. त्यांनाच ती क्वेश्चनरी देऊन ऑर एल्स ती क्वेश्चनरी देऊन किंवा आपण काय म्हणू शकतो किंवा इंटरव्ह्यू घेऊन त्याच पॉइंटला तुम्ही त्यांना विचारू शकतात की नक्की त्यांना आवडतंय, त्यांना नाही आवडते, किंवा त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच पॉइंटला कळतात. ओके. अजून त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे करंट पॅटर्न्स आयडेंटिफाय करता येतात आणि लगेचच आपल्याला डिफरन्स कळतो. मग क्रॉस सेक्शनल सर्वेचा डिसएडव्हान्टेज काय होऊ शकतो की आपल्याला जे चेंजेस होतात, फॉर एक्झाम्पल मी एक आता सर्वे करतेय, पण त्या सर्वेचा किंवा हॉस्पिटल्ससाठी मी सर्वे करतेय, पण एका वर्षानंतर हॉस्पिटल्समध्ये कोणते नवीन उपकरण येतील अपडेटेड, हे मी या सर्वे थ्रू मी नाही सांगू शकत की मला ते अपडेट करावे लागतील का, मग त्यांचं साधारणतः बजेट काय असेल किंवा त्या उपकरणांची मला गरज असणार आहे का. म्हणजे काय की ओव्हर द टाइम साठी, म्हणजे पुढचं फ्युचर कोणतंही आपण क्रॉस सेक्शनल सर्वे थ्रू आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. ओके. सो हा सर्वे जो आहे तो फक्त आपल्याला प्रेझेंटची माहिती देतो किंवा प्रेझेंट बद्दल जास्त सांगतो, किंवा कोणत्याही प्रेझेंट गोष्टीसाठीच जेव्हा आपण रिसर्च करत असतो तेव्हा आपल्याला क्रॉस सेक्शनल सर्वे आपल्याला करता येईल. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला की क्रॉस सेक्शनल सर्वे म्हणजे काय, त्याचे ऍडव्हान्टेज, त्याचे डिसएडव्हान्टेज आणि त्याचे एक्झाम्पल्स, किंवा अजून कोणते उदाहरणं तुम्ही मला तुमच्याकडून देऊ शकता का क्रॉस सेक्शनल सर्वेसाठी? All clear, ma'am. Okay. Any example from your side which can be Um, suitable for the cross-sectional survey? लार्ज पॉप्युलेशन मध्ये Yes. इन्कम आपण त्यामध्ये क्रॉस सेक्शन मध्ये करू शकतो. जसं की 10,000च्या पुढे किती आहेत, 10,000च्या खाली किती आहेत, हे एक क्रॉस सेक्शन मध्ये आपण सर्वे करू शकतो. क्रॉस सेक्शनल सर्वे. बरोबर. अजून? in the hospital, if suppose any medicine trial or something is going on, so उसमें से we can find out from a specific population, we can get some patients, and another can be the cases like who are actually having the disease, and the healthy persons can also be taken to analyze the difference between the infected patients and cured healthy patients. That can also be called as a cross section. Excellent, ma'am. Excellent. I think this example we can also taken for the COVID period. In the COVID Yeah, period, that's they are surely doing the cross-sectional survey, as yeah. we need to get the updates of today. Yes. As Yeah. I think there were one app who locate that. For the healthy persons and infected persons, they have Yeah, taken right. samples and they had done the study on that thing. So it was a Yes. cross-sectional study actually. Excellent, ma'am. Yes, this is one of the excellent example in our day-to-day life, and Yeah. I think that that one app which is used while the COVID, I think Arogya Setu. Its name is Arogya Setu. तर त्या Yeah. आरोग्य सेतू ऍपवर आपल्याला कळायचं की आपल्या आजूबाजूला किती लोक इन्फेक्टेड आहे करोनाचे, किंवा किती लोक आता बरे होत आहेत, किती लोक
ही सगळी माहिती किंवा आपल्या हॉस्पिटल्स जवळ किती आपल्याला पेशंटसाठी बेड रिकामे आहेत. सो हा जो Yeah. डेटा आपल्याला त्या बेस करायचा तो इज ऑल्सो क्रॉस सेक्शनल सर्वे. Perfect. Also, I think here mostly people are from the teaching background. Yep. So also one example is जनगणना, जे आपण पॉप्युलेशन काउंट करतो. This is also be one of the example of the cross sectional research. कारण That ते can also. ती 5 वर्षांनी करतो आपण, दर 5 वर्षांनी असते ती. आणि तेव्हा आपण काय करतो की हा त्यातनं आपण काहीतरी फ्युचर्सचे अंदाज काढतो, पण आपण 5 फ्युचरचे अंदाज काढतो, पण तेव्हा पण आपण आपल्या करंट मधल्या आपण एक आकडेवारी तेव्हा आपण काढत असतो प्रत्येक याच्यातली. सो दिस इज ऑल्सो बी एक्झाम्पल फ्रॉम द क्रॉस सेक्शनल रिसर्च. Yeah, it मॅडम can be. एक्झिट पोल जे आहे whether हा. that can be example of cross section. Yes, excellent, sir. Yeah, this is also be the example of the cross sectional research. हा मॅडम मी म्हणू. हा बोला ना. हा आता सध्या हा जो पावसाळ्याचा जो सीझन असतो हम्म. त्या सीझन मध्ये मोस्टली महाराष्ट्रामध्ये शेतकरी एक रॅन्डमली पिकं घेतात. हम्म. पाऊस किती पडतो याचा विचार केला जाते. त्या पावसासाठी त्या पावसाच्या योग्य प्रमाणामध्ये कोणतं पीक घेतलं जातं याचा विचार केला जात नाही. रॅन्डमली पिकं घेतात आणि नुकसान ज्यादा होतं आणि मग ते सरकारला किंवा सगळ्यांना ते सोसावं लागतं. तर बरोबर. असा रिसर्च झाला पाहिजे किंवा असा रिसर्च करता येऊ शकतो की जून मध्ये किती % पाऊस पडतो, जुलैमध्ये किती पडतो आणि त्या तितक्या % पावसावर कुठलं पीक योग्य पद्धतीने येऊ शकतं. तीच पिकं शेतकऱ्यांनी जर केली, याच्यावर जर रिसर्च झाला, हे जर हायपोथेसिस ठेवलं तर हे एक आपल्याला एक चांगलं करता येऊ शकतं. हा एक मुद्दा मला योग्य वाटतो. ओके, बरोबर सर. म्हणजे शेतकऱ्यांचं आणि सरकारचं पण नुकसान होणार नाही. ज्या हो, पावसाला जितका पाऊस आहे त्या पावसाला योग्य असणारच जर पीक केलं तर नुकसान होणार नाही. हो, पण त्याच्यासाठी पण आपण प्रेडिक्शन यूज करतो की आपण हवामान खातं आपल्याला सांगत असतं की पाऊस कधी पडणार आहे. पण पाऊस कधी पडणार हे सांगितलं जातं. माझा मुद्दा असा आहे की त्या पडणाऱ्या पावसाला योग्य पीक कुठलं हे ऍडिशन करायचं, याचा रिसर्च व्हायला पाहिजे. ओके ओके ओके. तो पाऊस जो पडतो ना त्या पावसात कुठलं पीक घेतलं जाईल. पाऊस एवढा पडलं हे सांगितलं जातं, आतापर्यंत आपण ऐकतो, परंतु त्याला पीक कुठलं घ्यावं लागणार आहे हे जर कृषी विभागाने जर ठरवलं किंवा कुणी जर आपण जर रिसर्च केला तर ते शेतकऱ्यांना चांगलं फायदेशीर होऊ शकतं. अर्थात त्याचा शेतकऱ्यांना अर्थात फायदा होईल. हा, आणि नुकसान जे होतं ते रॅन्डमली पीक घेतात. कुठेतरी मार्केटमध्ये एखादा भाव जास्त मिळतो एखाद्या पिकाला, तेच पीक घेतलं जातं आणि त्याचा विचार केला जात नाही की त्याला त्या सीझन मध्ये जी साधनं आहेत निसर्गाची त्या साधनाला ती येईल का उपयोगी, आणि त्याचा विचार केल्यानंतर कुठलं पण लावलं जातं. बरोबर. अर्थात हा अर्थात. गेले 2-4 वर्षातला हा मोठा पावसाचा जो परिणाम झालेला आहे ना, बदल झालेला, त्याच्या मोठा हा रिसर्चचा पार्ट आहे सध्या खरं. हो हो, अर्थात. थँक्यू. ओके. सो आता आपण आपल्या दुसऱ्या सर्वे डिझाईनच्या दुसऱ्या प्रकाराला जाऊया. दुसऱ्या प्रकाराचं नाव काय तर लॉन्जिट्युडनल सर्वे. म्हणजे लॉन्जिट्युडनल सर्वे म्हणजे काय की आपला सॅम्पल हा सेम राहणार, पण आपला हा टायमिंग जो आहे तो डिफरंट राहणार. म्हणजे काय की क्रॉस सेक्शनल मध्ये काय होतं की सेम पीपल सेम टाइम, म्हणजे एकाच वेळेस आपण सगळ्या लोकांना विचारत होतो की त्यांचं त्याबद्दलचं मत काय. लॉन्जिट्युडनल मध्ये काय होणार की सेम टाइम असणार, पण सॉरी सेम पीपल्स असणार आहे, बट टाइम काय होणार आहे व्हॅरी असणार आहे. मीन्स व्हॉट की माझा सॅम्पल साईज 50 जणांचा आहे, तर आज मी 10 जणांना विचारतेय, उद्या मी पुढचे 10 घेतेय, परवा मी पुढचे 10 घेतेय आणि त्याच्या पुढे मी पुढचे 10 घेतेय. मीन्स व्हॉट माझा सेम पीपल माझे सेम राहणार आहेत, पण माझा जो टाइम आहे तो काय होणार आहे, इट इज गोइंग टू बी व्हॅरी. ओके ओके. म्हणजे लॉन्जिट्युडनल सर्वे मीन्स व्हॉट, अ लॉन्जिट्युडनल सर्वे कलेक्ट्स द डेटा ऑफ अ सेम
group of people, but at a multiple points over a time. Yeah. ओके. आता मग Yes. नक्की याचे अजून आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. वी नीड टू डिस्कवर देअर एक्झाम्पल्स ऑफ द लॉन्जिट्युडिनल सर्वे. देन व्हॉट इज इट? हा सर्वे म्हणजे काय? एक रिसर्चर एक सर्वे करतोय ग्रुप ऑफ स्टुडंट्सचा. तो मग काय करतोय की एव्हरी इयर तो काय करतोय की चेक करतोय की लोकांचे करिअर गोल्स कसे चेंज होत आहेत. आता फॉर एक्झाम्पल, जर आपण आधी म्हणजे एक 60 टू आधी अजून खूप आधी गेलो तर लोकांचा कल हा जास्तीत जास्त कशात होता की त्यांना टीचर बनायला आवडायचं. ते शेतकरी, अधिक शेतकरी लोक आपल्याकडे होते. आताच करिअर शिफ्ट झालं. त्याच्या पुढे करिअर शिफ्ट कशात झालं तर IT क्षेत्रात करिअर शिफ्ट झालं. तर मग त्याचा अजून लोक काय करत, दे आर बिगेन टू लर्न इन IT, इंजिनिअरिंग फील्ड, मेडिकल फील्ड, या सगळ्या फील्ड मध्ये ते एक्सप्लोर व्हायला लागले. अँड नाऊ टुडेज वर्ल्ड, आता जी जनझेड जी आपले लोक आहेत तर ते इंजिनिअरिंग, डॉक्टर हे त्यांना खूप कॉमन वाटतं. मग ते आता जास्तीत जास्त कशाला प्रोत्साहन देतात तर ते आर्ट मध्ये सुद्धा जातात. सो ही काय आपले एक स्पेसिफिक टाइम झोन नुसार बदललेली व्याख्या आहे करिअर गोल्सची. मग तेव्हा अशा प्रकारचा पॅटर्न जर आपल्याला सर्वे करायचा असेल तर आपल्याला रिसर्च डिझाईन कोणता लागणार? लॉन्जिट्युडिनल सर्वे डिझाईन लागणार. ओके. Yes. अजून जर एखादा ब्रँड आहे, एखादा आपण कोणताही खाण्याचा ब्रँड म्हणा किंवा एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा ब्रँड आहे, मग ब्युटी प्रोडक्टच्या ब्रँडला, कोणत्याही ब्रँडला क्रॉस सेक्शनल रिसर्च करून चालेल का? की आत्ताच्या लोकांना आत्ताच्या टाइम बद्दल त्यांना काय वाटतंय त्यांच्या ब्रँड बद्दल? नाही. का नाही चालणार? कारण की त्यांना त्यांचा ब्रँड वाढवायचा आहे. मग त्यांना याचा पण विचार करावा लागेल की 5 वर्षांनी माझा ब्रँड कसा असेल, 5 वर्षांमध्ये मला माझ्या ब्रँडमध्ये बाहेरच्या मार्केटनुसार काय काय चेंजेस करावे लागतील. अकॉर्डिंगली त्यांनी त्यांच्या याच्यात चेंजेस केले तर त्यांचा ब्रँड काय होणार आहे, अजून द ब्रँड कॅन बी ग्रो. आणि तो ब्रँड ग्रो होऊन ते त्यांच्यात ते अपडेट्स करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर ऑटोमोबाईल्स मध्ये ज्या कार्स आहेत, जर आपण बघितलं तर 10 वर्षापूर्वीच्या कार अजूनही आपण वापरतो का? नाही. कारण मग त्यामध्ये काय येतं, वेगवेगळे अपडेट्स आलेत. मग हे अपडेट्स काय करतं की ऑटोमोबाईल कंपन्याचा रिसर्च चालू होतो. मग ते रिसर्च काय करतात, ओव्हर एव्हरी 6 मंथ्स मध्ये किंवा ओव्हर एव्हरी 3 मंथ्स मध्ये त्यांच्याकडे रिसर्च चालतो. त्या रिसर्च नुसार ते स्वतःमध्ये ते अपडेट्स आणतात आणि त्याच्यानंतर त्यांची एक न्यू गाडी ही लॉन्च होते. और फॉर एक्झाम्पल आपल्या सगळ्यांकडे जे आहेत ते मोबाईल फोन्स. आज जर आपणच बघितलं की आपल्या अजून 20 वर्षांपूर्वी आपल्याकडे कोणता मोबाईल होता, ऑर एल्स त्याच्या पण आधी आपल्याकडे कम्युनिकेशनचे कोणते होते, की याच्याने आपण तिथपासून ते आजपर्यंत आपण काय झालोय, वी आर गेटिंग अपडेटेड. सो अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला रिसर्च डिझाईन करावे लागतील, देन वी नीड टू कम विथ द लॉन्जिट्युडिनल सर्वे. ओके. सो आय थिंक लॉन्जिट्युडिनल सर्वे नक्की काय आहे आणि त्याचा आपण तो कधी वापरतो हे कळलंय तुम्हाला? Yes. ओके. Yes, ma'am. मग आता लॉन्जिट्युडिनल सर्वेचे ऍडव्हान्टेजेस काय, तर आपल्याला कळतं की थिंग्स कशा चेंज होणार आहे ओव्हर टाइम. ओके. सो गोष्टी कशा अपडेट होणार आहे, काळानुसार गोष्टी कशा बदलणार आहे, आणि जेव्हा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे तर तेव्हा आपण कोणत्या सर्वेचा यूज करणार? आपण लॉन्जिट्युडिनल सर्वेचा यूज करणार. ओके. त्याच्याने आपल्याला काय वाटलं की आपल्याला कॉज आणि इफेक्ट्स मधलं रिलेशनशिप कळणार की मी जर हे केलं तर ते चांगलं होईल. हे सगळ्या गोष्टी आपल्याला या रिसर्च थ्रू कळणार. डिटेल डेटा आपल्याला मिळतो लॉन्जिट्युडिनल सर्वे मधनं. हा फक्त याचे लिमिटेशन सांगायला गेलं तर क्रॉस सेक्शनल सर्वे पेक्षा लॉन्जिट्युडिनल सर्वे हा खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. कारण की बट ऑब्विस तुम्हाला पुढचं काहीतरी पुढे काही होणार आहे म्हणजे याच्यासाठी त्याचा डेटा कलेक्ट करायला तुम्हाला नक्कीच क्रॉस सेक्शनल पेक्षा जास्त वेळ लागणार, कारण की इथं टाइम व्हॅरी होतोय इव्हन सेम पीपल्स असले तरी. आणि इथला जो डेटा आपल्याला मिळणार आहे तो मोर कॉम्प्लेक्स असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा अनालिसिस सुद्धा आपल्याला त्याच कॉम्प्लेक्सिटीने करायला पाहिजे. सो दिस इज द क्रॉस सेक्शनल अँड लॉन्जिट्युडिनल. अँड नाउ द थर्ड अँड द लास्ट
survey design is the successive independent sample design. Okay. I'm writing down here successive independent sample design. आता या दोघां बघता हे सक्सेसिव्ह इंडिपेंडेंट सॅम्पल डिझाईन नक्की काय असेल, काय वाटतं तुम्हाला? Like the design, this design, like successive independent samples, Yeah. Can be conducted in a particular time limit. Like it can be a cross-sectional survey also, but at a different point. If we are conducting for suppose 15 samples, then after sometimes we are collecting again for the 15 samples, like with the same population but a different gap में करने वाला survey is a successive independent, as I think. ओके. एनिवन एल्स? अजून कोणाला काही सांगायचं आहे की काय असेल सक्सेसिव्ह इंडिपेंडेंट सॅम्पल डिझाईन? मॅम असं वाटतंय की सक्सेसिव्ह इंडिपेंडेंट सॅम्पल इज बेसिकली different people at different time zones, like population or something like that. Yeah, right. You are on the point. सो इथं काय होतं, क्रॉस सेक्शनल मध्ये पीपल सेम होते, टाइम सेम होता. लॉन्जिट्युडनल मध्ये पीपल सेम होते, टाइम व्हॅरी होता. आता इथे काय होणार आहे, इथं पीपल इज ऑल्सो गोइंग टू चेंज. Going to change. Yes, people is also going to change and time is also going to vary. दोन्ही गोष्ट. ओके. मग काय आता इथे आपल्याला काय म्हणते, इथे आपल्याला काय सांगता येईल की एक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. मग एक हेल्थ ऑर्गनायझेशन असेल तर त्यांना फक्त इन बिटवीन एज बँड 30 to 40 यांना काय डिसीजेस होत आहेत, यांना कोणते आजार होत आहेत, यांचाच फक्त रिसर्च करून चालेल का? नो. As the health administrator, they have to know की ते हेल्थ ऍडमिनिस्ट्रेटर असल्यामुळे त्यांना ही गरज आहे की लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचा त्यांच्या टायमिंग नुसार त्यांना जे काही लागणार आहे किंवा पुढे जाऊन त्यांच्याकडे जे काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी येणार आहेत किंवा कॉम्प्लिकेटेड आजार येणार आहेत त्यासाठी आपण रेडी असलं पाहिजे. मग याच्यासाठी जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपण जेव्हा सर्वे करणार तेव्हा काय असणार आहे, वेगवेगळ्या लोकांसाठी आणि वेगवेगळ्या टाइम मध्ये आपल्याला तो सर्वे करणं इम्पॉर्टंट आहे. हे सक्सेसिव्ह इंडिपेंडेंट सॅम्पल मध्ये काय होणार की पीपल सुद्धा चेंज होणार आणि टाइम सुद्धा व्हॅरी होणार. म्हणजे आपण डिफरंट ग्रुपसाठी आपण डिफरंट टाइम मध्ये त्याचा रिसर्च करणं. ओके. 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 सो आता आपण एक लगेचच ना तिघांमधला फरक किंवा डिफरन्स बिटवीन ऑल ऑफ थ्री याचा असा डिफरन्स मध्ये आपण करून टाकूया. जर क्रॉस सेक्शनल मध्ये असेल तर टाइम फ्रेम बघितली तर टाइम फ्रेम क्रॉस सेक्शनल मध्ये कशी असणार आहे? Single time frame. सेम. ओके. सेम. That's same. येस. लॉन्जिट्युडनल मध्ये कशी असणार आहे? व्हॅरी. येस. Multiple vary. येस. मल्टिपल, व्हॅरी, बोथ आर करेक्ट. आणि सक्सेसिव्ह मध्ये कसे असणार आहे? That also multiple. अकॉर्डिंग Like टू सॅम्पल साईज अँड टाइम चेंजेस. येस. अजून पार्टिसिपेंट्स कसे असणार आहेत क्रॉस सेक्शनल मध्ये? different parties. Yes, and they are going to update our survey for only one time as it is the same time, right? Yes. In longitudinal, participants are Same going to same persons over the time. Like yes, means same person. participants means persons are going to same, but ते काय करणार आहे, रिपिटेटिव्हली डिफरंट टाइम मध्ये ते त्यांचा सर्वे प्रोव्हाइड करणार आपल्याला. आणि सक्सेसिव्ह मध्ये different times and different samples, like different peoples. yes, different peoples over a different time.
जर मी पर्पज म्हटलं तर क्रॉस सेक्शन साठी आपला पर्पज काय असणार आहे? आपण क्रॉस सेक्शनल सर्वे डिझाईन कधी करणार? If we have to find out any particular outcome, like for a specific time. बरोबर. जर मला करंट स्टेटस मीन्स इफ आय वॉन्ट टू नो द इफ आय वॉन्ट टू रिसर्च फॉर द करंट स्टेटस, मग मी काय करणार? ऑप्टेट काय करणार? क्रॉस सेक्शनल ला जाणार. इफ आय वॉन्ट द करंट स्टेटस और आय वॉन्ट द करंट रिसर्च अकॉर्डिंग टू द करंट सिच्युएशन. लॉन्जिट्युडनल सर्वे मला करायचा असेल तर मला काय करणार की मी सेम ऑफ पीपल साठी त्यांच्या टाइम नुसार ते कसे व्हॅरी होणार हे चेक करणार, राईट? आणि सक्सेसिव्ह मध्ये काय होणार? Time and people both are changing. येस. Both will according to the trends and the tracks, whichever time is going on. ओके. सगळ्यांना कळलंय? यात काही शंका आहे? कोणाला काही कळलं नाहीये? All good. आज बाकीच्यांचा रिस्पॉन्स मला वाटत नाहीये. काय झालं? कोणाला काही कळलं नाहीये? मॅम परत एकदा थोडस थोड्या टायमिंग मध्ये रिपीट करून सांगा मॅडम प्लीज. ओके, नक्की. ma'am, because थँक्यू. Can you give one example in three, like one particular field and three type of these three types? Can you explain in this way? ओके. ओके, आय विल प्रोसीड. मी दोन्ही मराठी इंग्लिश मध्ये परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करते. प्लस मी तिघ नक्की त्यांचा अर्थ काय आणि एक सिंगल एक्झाम्पल वरनं सांगते, म्हणजे मे बी लगेच कॅच आउट. ओके. सो सर्वे डिझाईन मधला फर्स्ट काय तर क्रॉस सेक्शनल आहे. आपण क्रॉस सेक्शनल मध्ये काय करणार की मी क्रॉस सेक्शनल मध्ये सेम पीपल्सचा सॅम्पल्स घेणार आणि त्याच वेळी मी त्यांची करंट सिच्युएशन मध्ये मी त्यांच्याकडनं क्वेश्चन्स विचारून और इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्याकडनं त्या सेम टाइमला त्यांच्याकडनं डेटा कलेक्ट करणार. ओके, मीन्स 1 पॉइंट इन 1 टाइम. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये माझं पर्पज काय की मला जेव्हा करंट स्टेटस मधलं इफ आय वॉन्ट द रिसर्च फॉर द करंट स्टेटस, त्यासाठी मी ऑप्टेट आउट काय करणार? मी क्रॉस सेक्शनल करणार. की जेव्हा मला करंट स्टेटस मधला कोणता रिसर्च करायचा आहे तेव्हा मी क्रॉस सेक्शनल रिसर्च करणार. फॉर एक्झाम्पल, जर मला एखाद्या कंपनीसाठी त्या कंपनीत सध्या काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज त्या कंपनीच्या कामावर किंवा त्यांच्या एम्प्लॉईज किती खुश आहेत, की त्या कंपनीमध्ये राहून ते किती खुश आहेत, मला हे चेक करायचंय. मग मी काय करणार की मला आता त्यांचं करंट हॅपीनेस म्हणजे करंट त्यांचा वर्क लाईफ बॅलन्स नीट आहे, ते त्यांच्या सॅलरीने हॅपी आहेत, हे सगळं जर मला चेक करायचंय करंट एम्प्लॉईज साठी, तर मी काय करणार? क्रॉस सेक्शनल अनालिसिस यूज करून त्या एम्प्लॉईजला जो एक काही सेट ऑफ एम्प्लॉईज घेणार, त्या एम्प्लॉईजला एकाच टाइमाला ते क्वेश्चन्स विचारून त्या क्वेश्चन्स त्यांच्याकडनं आन्सर घेऊन मी माझा डेटा कलेक्ट करून त्यानुसार मी डेटा अनालाइज करून मी माझा आउटपुट त्या टाइमाला मिळून माझा रिसर्च मी कन्क्लूड करणार. ओके, क्रॉस सेक्शनल कळलाय की नाही कळलाय? Ma'am, Yes, I yes, understand yes. my Clear, question. madam. Can I ask you a question? Yes, sure. Ma'am, can we have the question regarding this in exams? Yes, you have. Like to compare the designs between this and this, or explain the design patterns, this 3 sections or something like that? Yes. And what we supposed to means include in points, like it's given in the book also, like of 61 page number 61. Can we follow the same pattern, or we supposed to increase something from our side? It's upon you. As we all Okay. know that we cannot put the same wording from the book as is in our question paper. Okay. Correct. So Correct. our main purpose is you need to be clear with your ideas, with your thoughts about that topic.
If you Okay. have that, then you can write it out in your own words about that. Okay. Okay? Correct. Means that is my question. Ki we are supposed to write down technical words, or we can able to write in our own word. That is also okay. Yeah, because it's research methodology is a theory paper. You don't have to do any mathematical problems or scientific, uh, any scientific theorems or that when we need the exact and accurate each and every word. But research Okay. methodology in theory that you can use your own words. Okay, ma'am. Thank you so much. एनिमन एल्स कोणाला अजून कळलं नाहीये? मी पुढे घेणारच आहे लॉन्जिट्युडनल आणि सक्सेसिव्ह पण मी एकदा रिपीट करणारच. मॅडम, हे जे शेअर मार्केट आहे, निफ्टी 50 म्हणतो, बीएससी सेन्सेक्स म्हणतो, हे कुठल्या कॅटेगरीतील मध्ये? क्रॉस सेक्शनल. कारण काही ओके, थँक्यू. ते बोला. दोन्ही हे होऊ शकतं. पण तुम्ही जर बघितलं ना तर रोज मार्केट ओपन होतं 9 वाजता, मार्केट क्लोज होतं 3 वाजता. आता त्या 9 ते 3 मध्ये करंट शेअर्सचा अनालिसिस आपल्याला त्या बार ग्राफ्स वर दिसतो की तो आता पडतोय नाही पडत आहे याच्यावरनं. पण जे लोक अनालिसिस करतात ना की आपल्याला कधी कधी तुम्ही मार्केट बद्दल जर ऐकलं असेल तर असं कधीतरी म्हटलं जातं की 2-3 वर्षांनंतर तुम्ही या स्टॉक्सचे एवढे ठेवल्यावर त्यांच्यामध्ये तुम्हाला एवढीची वाढ मिळेल. तर मग ही आपली हा जो अनालिसिस आहे तो नक्कीच इट इज बेस्ड ऑन द लॉन्जिट्युडनल सर्वे. थँक्यू मॅडम, थँक्यू. किंवा अजून पण तुम्ही पॉप्युलेशन मध्ये जी 5 वर्षांनी जनगणना होते आपल्याकडे त्याच्यावरनं पण आपण एक प्रेडिक्ट करतो काय आपली जनगणना असेल पुढच्या वर्षी, आपल्याला किती सोर्स म्हणजे जनगणना आपण का प्रेडिक्ट करतो? कारण आपल्याला हेच बघायचं असतं ना की आपल्याला अजून किती म्हणजे आपल्याला किती एक सोयीस्कर आपल्याकडे एक आढावा असतो आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे आपल्याला देशासाठी नक्की काय करायचंय, ते किती प्रमाणात करायचंय, ज्यासाठी आपण अंदाज लावत असतो. मग ती सुद्धा आपली कुठे येणार? लॉन्जिट्युडनल सर्वे. थँक्यू मॅडम, थँक्यू. अजून कोणाला काही क्वेश्चन्स और शुड वी गो अहेड? Please go ahead, ma'am. गो अहेड मॅडम. गो अहेड म्हणजे आता मी समजते हा, कळलंय म्हणून गो अहेड आहे, हे नाही की आता जाऊ दे, हे नाही समजलं तर पुढचं तरी समजेल. No, ma'am. We understood. आता जिथं कोणतीही गोष्ट आपण करतोय, फॉर एक्झाम्पल सर्वे डिझाईन आपण करतोय, तिथे आपल्याला प्रॉब्लेम्स येणार. Nothing can be done without problems, and if we are overloading that problems, then you are succeed. So रिसर्च मध्ये पण सेम आहे. प्रॉब्लेम्स आले आणि त्या प्रॉब्लेम्स वर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढून पुढे गेलात म्हणजे आपण काय म्हंटल की आपला रिसर्च यशस्वीरित्या कम्प्लीट झाला. सो या रिसर्च सर्वे डिझाईन करताना किंवा डेटा कलेक्ट करताना आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात आणि ते आपण कसे ओव्हरकम करू शकतो, आता आपल्याला ते शिकायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आता काय येणार की आपण डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण क्वेश्चनरीचा, इंटरव्ह्यूचा आपण यूज करतो. मग त्याच्यातनं आपल्याला काय करतात, आपल्याला वेगवेगळे ओपिनियन्स भेटतात, आपल्याला वेगवेगळे थॉट्स असणारे, थॉट प्रोसेस असणारे पण काय माणसांसोबत आपण जोडले जातो किंवा त्यांची थॉट प्रोसेस आपल्याला त्याच्यातनं कळते. ओके. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला वेगवेगळ्या माणसांसोबतच्या बिहेवियर सुद्धा आपल्याला लक्षात येतं. मग आता याच्यात एक काय आपल्याला इश्यू काय येऊ शकतो, तर त्याच्यामधला फर्स्ट इश्यू मग त्यातला फर्स्ट इश्यू म्हणजे आपला कोणता असणार आहे, तो असणार आहे सॅम्पलिंग बायस. आता याच्यावरनं तुम्हाला काय वाटतंय की सॅम्पलिंग बायस म्हणजे काय असेल? Ma'am, for example, bias means
एखाद्या लेडीज कडून माहिती घेताना वेगळी घेणं किंवा पुरुषाकडून घेताना वेगळी घेणं किंवा एका सिनियर सिटीजन कडून वेगळी माहिती, म्हणजे सॅम्पल हे माहिती कलेक्ट करताना आपण त्याच्या जेंडरनुसार किंवा त्यांच्या एजनुसार क्वेश्चन्स चेंज करणं, हे असं होऊ शकतं का? हा, पण आपलं It कसं could be, आहे, madam. It could be. म्हणजे if let's say मला मोबाईलच्या बाबतीत इन्फॉर्मेशन पाहिजे आणि जे खूप जास्त चांगल्या पद्धतीने मोबाईल हँडल करतात आणि मला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजे, तर इन्स्टेड ऑफ गोईंग खूप सिनियर लोकांकडे जाण्यापेक्षा मग मी फक्त जेनझी कडे जाईल, आणि बिकॉज आय नो की ते मोबाईलला चांगलंच म्हणणार आहेत. सो दॅट कुड गो अंडर बायस, राईट? अर्थात म्हणजे तुम्ही या एक्झाम्पल थ्रू मला तुम्ही कम्प्लिटली सॅम्पलिंग बायस म्हणजे काय हेच एक्सप्लेन केलं. मीन्स काय, जेव्हा मी माझा सॅम्पल चूज करताना बायसनेस करते, बायसनेस म्हणजे काय की मला जो डेटा कलेक्ट झालाय त्याच्यावर मला अनालिसिस करून मग मला आता पॉझिटिव्हच इनपुट्स त्यांना द्यायचे. मग त्याच्यासाठी मी काय करणार की जे लोक माझ्या ज्या टॉपिक्सची फेअर्ड आहेत, ज्यांना माझा टॉपिक पटतोय किंवा ते पण त्या माझ्या टॉपिकच्या रिलेटेड लोक माझे पॉझिटिव्ह असतील, मी त्यांच्याच पर्यंत जाऊन त्यांच्याचकडे माझी क्वेश्चनरी आणि त्यांच्यासोबतच इंटरव्ह्यू घेऊन जो काही डेटा कलेक्ट करते त्याच्यावर माझा रिसर्च करते. मग जर मी असा रिसर्च करेल तर मग त्याला मी काय म्हणणार की माझं सॅम्पलिंग बायस्ड आहे, मीन्स इट्स नॉट अ फुल प्रूफ. ओके. जर मी कोणता तरी सर्वे ऑनलाईन साठी करते किंवा ऑनलाईन एज्युकेशन साठी करते, पण मी घेताना फक्त टीनेजर्स मुलं घेते, पण मी जे लोक एक 40+ आहे, 50+ आहे, ते नक्की ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोबत यूज टू आहे का हे चेकच नाही केलं, तर माझ्या ऑल ओव्हर सर्वेचा काही उपयोगच नाही, कारण काय तो सगळ्यांसाठी नाही होते. मी एकच सॅम्पल घेते, त्यांनाच फोकस करते फॉर माय बेटर ऑर वेल कन्क्लूड अनालिसिस. मग जेव्हा होतं तेव्हा मी काय म्हणणार, माझा सॅम्पल काय, इट इज गोइंग टू बी बायस्ड. ओके. हॅलो मॅम, पर्सनल प्रेज्युडायसेस पण येऊ शकतात का बायसनेस मध्ये? हो, येऊ शकतात. Suppose I'm the teacher, and if I want to know the difficulties faced by the teacher, so if I'm taking their interviews, naturally whatever my attitude and my opinions are there, it may reflect on that. Yes, it can be. Then instead, if you think that it is impacting my data collection sample, then instead of doing the interview by your own, you can assign one person for that role. Or any other thing, instead of taking the interview as a student, may take your student may be not comfortable of giving the actual and true response in front of you. You can send them the questionnaires. As with the help of the questionnaire, they can respond you. Okay, okay. तो सॅम्पलिंग बायस म्हणजे काय की आपल्याकडचा जो डेटा आहे तो खरा, पण सगळ्या बेस्ट, त्याच्यात मध्ये कोणताही बायसनेस नको, सगळ्यात सोपे सोपे क्वेश्चन्स नको की ज्याच्यात तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल असं तुम्हाला माहितीये, असंच सगळं नको. तुम्हाला थोडेफार वेगळे क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये थोडेफार ट्रिकी क्वेश्चन्स, हे सगळं टाकून तुम्ही जेव्हा तुमची क्वेश्चनरी फॉर्म करतात आणि त्याच्यावरनं डेटा कलेक्ट करतात, देन इट विल बी गोइंग टू युअर परफेक्ट कलेक्टेड डेटा एक्झाम्पल, अँड अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही अनालाइज करू शकतात. सो सॅम्पलिंग बायस अजून एके ठिकाणी आहे. जर तुम्हाला माहिती असेल की गुगल रिव्ह्यूज म्हणा किंवा एक फीडबॅक ऑफ कस्टमर असतो, प्रत्येक आपण कोणता प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर आपल्याला येतो, त्याच्यात पण असे मिक्स्ड क्वेश्चन असतात की तुम्हाला काय आवडलं, तुम्हाला काय नाही आवडलं, मग कोणत्या गोष्टीला तुम्ही छान रेट करतात. या थ्रू काय होतं की त्यांचं सॅम्पलिंग ते ज्या लोकांनी ते प्रॉडक्ट घेतले ते प्रत्येकाला विचारतात, आणि प्रत्येक जण त्यांना त्यांच्या गुड पॉइंट्स, बॅड पॉइंट्स आणि ते त्यांना किती रेटिंग्स देणार हे सगळं सांगतात. याच्यानुसार त्यांचा रिसर्च हा होत त्यांना नीट होणार आणि त्यांना कळणार की त्यांना त्यांच्या सर्व्हिसमध्ये कोणते अपडेट्स करायचे. ओके. कोणी बोलताय का? मला त्यांचा आवाज नाहीये. Yes, yes, ma'am.
Ma'am, I'm not understanding this sentence like overrepresented and underrepresented due to the flaws in the sampling method. Can you just explain this, please? Which are you referring to? In the textbook, it is a sentence that this happens because certain groups are overrepresented and underrepresented Okay. for the sample bias. Okay. आता I will give you an example. जर तुम्ही तुमच्या शाळेतनं तुम्ही सॅम्पल कलेक्ट करतायत. आता माझ्याकडे 5वीचे 2 वर्ग आहेत. एक 5वी अ चा वर्ग आहे आणि एक 5वी ब चा वर्ग आहे. एका वर्गामध्ये खूप स्कॉलर मुलं आहेत आणि एका वर्गामध्ये मीडियम रेंजचे सगळे मी मुलं ठेवले. पण मी डेटा घेताना फक्त स्कॉलर मुलांचा घेते. इट इज गोइंग टू युअर फेअर डेटा, इट इज गोइंग टू युअर फेअर सॅम्पल. नो मॅडम. Yes. No. It is known as की ओव्हर रिप्रेझेंटेटिव्ह आणि अंडर रिप्रेझेंटेटिव्ह. जर तुम्ही फक्त रिप्रेझेंट करताना हुशारच मुलं रिप्रेझेंट करतात तर ते चुकीचं आहे. Acha, that is overrepresented. Yes. Okay. And if we are not presenting the non-scholar student, that is underrepresented. Yes. Fine. And if you are doing that, Thank then you. it is the biasness. Yeah, sure. Thank you, ma'am. Okay. Anyone else? अजून कोणाला काही क्वेश्चन आहे? No, as of now. आता पुढचा माझा असणार आहे की नॉन रिस्पॉन्स बायस किंवा नॉन रिस्पॉन्सेस. नॉन रिस्पॉन्सेस म्हणजे काय? Without any response, like कोई response अगर Gary, ना दे रहा हो, that is Gary, usually. तुला कुठं सोडू? तुला कुठं जायचंय? तुझ्या घरी नाही येणार आहे मी. कोणाचा तरी माईक ऑन आहे. कुठं? ऑफ करता का कोपर तुम्ही? खाण्याला नाही. नाही रे बाबा. मग थँक्यू. जेव्हा आपण क्वेश्चनरी और इंटरव्ह्यूज आपण घेतोय पण लोकांनी आपल्याला रिस्पॉन्सच केला नाही, मग आपण त्याला काय म्हणणार? नॉन रिस्पॉन्सेस बायस्ड. Non-responsive bias. Okay. ओके. Hmm. Then questionnaire design issue. आता questionnaire design issue means what? When you are working on your questionnaire, जेव्हा तुम्ही तुमची क्वेश्चनरी बनवताय पण त्या क्वेश्चनरी मध्ये तुम्ही खूप पॉझिटिव्हच क्वेश्चन्स तुम्ही टाकलेत की म्हणजे काय की तुमचा जो मेन रिसर्चचा मुद्दा आहे त्या रिसर्चच्या मुद्द्यापैकी तुम्ही फक्त पॉझिटिव्हच गोष्टी त्या क्वेश्चनरी मध्ये टाकतायत. ओके. मग अशा वेळी तुमची क्वेश्चनरीच काय असणार आहे की ती बायस्ड असणार आहे. तुम्ही क्वेश्चनरी मध्ये फॉर एक्झाम्पल एखादा प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टचा फीडबॅक विचारतोय आपण, पण आपण विचारताना फक्त त्यांना हीच गोष्ट विचारली की तुम्हाला या प्रॉडक्ट बद्दल काय आवडलं, तर मग ते फक्त चांगल्या गोष्टी सांगतील. पण जोपर्यंत आपण ही गोष्ट त्यांना विचारत नाही की तुम्हाला त्या प्रॉडक्ट बद्दल काय नाही आवडलं, तोपर्यंत आपण आपल्या प्रॉडक्ट मध्ये आपण इनरिच करू शकतो का? नाही. राईट. म्हणजे तुम्हाला तुमची क्वेश्चनरी बनवताना तुम्हाला दोन्ही साइडने तुमचा डेटा कलेक्ट कसा करता येईल. एव्हरी पर्स्पेक्टिव्ह हॅज अ 2 साइड्स. ओके. मग तुम्हाला त्या 2 साइड्सच्या अलॉंग विथ तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स बनवायचे, ते मेंटेन करायचे. इफ यू आर नॉट डुईंग दॅट, मग ते काय होणार? क्वेश्चनरी डिझाईन इश्यू होणार. मग तुम्ही जी बनवतात क्वेश्चनरी ती काय होणार? इट इज गोइंग टू बी बायस्ड. ती बायस्ड बनणार. ओके. त्याच्यानंतर डेटा क्वालिटी अँड इंटिग्रिटी मीन्स व्हॉट? जर डेटा कलेक्शन मध्ये तुमचं काही चुकतंय और तुम्हाला डेटा मिळालाय पण तो डेटा प्रोसेस करण्यात तुमचं काहीतरी चुकतंय, मग त्या गोष्टीला आपण काय म्हणणार? डेटा क्वालिटी और इंटिग्रिटी इश्यूज. ओके. म्हणजे आपण ही ह्युमन इश्यू, फॉर एक्झाम्पल आपण कुठेही बिलिंग करायला गेलो
पण त्या बिलिंगमध्ये त्या बिलिंगच्या माणसाकडनं आपण वस्तू घेतल्या, पण त्याच्याकडचा एखादा शून्य किंवा एखाद्या प्रोडक्टकडचे डबल रेट त्याच्याकडनं लावला गेला चुकून. मग हे काय झालं की त्याच्या डेटा एंट्रीमध्ये किंवा त्याच्या त्या डेटाच्या क्वालिटीमध्ये आपण काय करतो, वी आर रेझिंग अ डाऊट ऑन दॅट. तो आपण कितीही ऍक्युरेट डेटा आपण कलेक्ट केला तरी तो डेटा आपण प्रोसेस कसा करतोय त्याच्यानुसार आपली डेटा क्वालिटी आणि आपल्या डेटाची इंटिग्रिटी ठरणार आहे. ओके. देन our next aspect is the ethical concerns. Ethical concerns means what? You know that की आपण जे काही बोलतो, जे काही वागतो, जे काही क्वेश्चन्स विचारतो ते नेहमी हे विथ हेल्प ऑफ द इथिक्स पाहिजे. मीन्स व्हॉट की आपण कोणालाही असे क्वेश्चन्स विचारायला नको की जेणेकरून समोरच्याच्या कोणतेही इथिक्स दुखावले जातील किंवा त्याला त्या गोष्टींचा राग येईल किंवा आपण त्या गोष्टींचा कन्सेंट और त्या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवत नाहीये. असे कोणतेही क्वेश्चन्स आपण आपल्या क्वेश्चनरीज मधनं और आपल्या इंटरव्ह्यूज मधनं आपले विचारायला गेले पाहिजे नाही. किंवा असा डेटा कॉन्फिडेन्शियल डेटा कधी कधी असतो, तो कॉन्फिडेन्शियल डेटा समोरच्या माणसाला नसेल द्यायचा और दे नॉट वॉन्ट टू ओपन अप ऑल. मग आपण त्याच गोष्टीवर अडून त्याला त्याच रिलेटेडचे क्वेश्चन्स विचारायला नको. ओके. दॅट इज नोन ॲज द इथिकल कन्सर्न्स. आणि त्याच्यानंतर सर्वे फटिक मीन्स व्हॉट की मी एक क्वेश्चनरी डिझाईन केली, पण ती क्वेश्चनरी डिझाईन करताना मी 4 पेजेसची क्वेश्चनरी डिझाईन केली और मी आता एक इंटरव्ह्यू सेट ऑफ इंटरव्ह्यू डिझाईन केला, पण त्या इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहिताना मी एक 10-12 खूप लेंदी क्वेश्चन्स लिहिले. देन जे लोक ती क्वेश्चनरी भरतात किंवा जे लोक ते इंटरव्ह्यूज देतात आर दे आर गोइंग टू हॅपी विथ दॅट प्रोसेस ऑफ द answering that questions and giving the interview? Absolutely not. सो आपल्याला आपली क्वेश्चनरी ही कमीत कमी वाक्यांमध्ये कमीत कमी प्रश्नात पण आपल्याला त्यातनं इफेक्टिव्ह आन्सर्स मिळायला पाहिजे अशी क्वेश्चनरी आपण बनवायला पाहिजे. ओके. येस. आपल्या क्वेश्चनरीज मध्ये आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात और आपले सर्वे रिसर्च डिझाईन मधले कोणकोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि आपल्याला सर्वे डिझाईन करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची, एवढ्या गोष्टी नक्की काय असतात ते कळलंय? येस मॅम. येस कोणी मॅम. रिपीट करू शकता? येस मॅम. मॅम फर्स्ट इज सॅम्पल बायस, then non-response bias, questionnaire design bias, Yes. data quality or integrity issue, ethical Yes. concern, आणि सेकंड वन लास्ट वन इज अ सर्वे. त्या तो वर्ड्स नाही माझ्या लक्षात आला मॅम, पण लेंदी क्वेश्चनरी वगैरे आपण प्रिपेअर्ड नाही करायला पाहिजे असं. येस. आपण त्याला म्हणतो सर्वे फटिक. मीन्स ओके. व्हॉट की सर्वे आपल्याला आपण जी क्वेश्चनरी बनवतोय ती अशी खूप लेंदी नको वाटायला. फटिक म्हणजे काय की त्या गोष्टीचा ती बोर नको व्हायला किंवा त्याचा त्रास नको व्हायला. दॅट इज नोन ॲज सर्वे फटिक. Okay, ma'am. Actually, ma'am, the thing is this question, like the description in the books, and these are only one-liners. So in exam, if we have to elaborate the thing, so we can write it in our word, as you told earlier also. Yes, So yes. that will be okay, right? Yes, yes, absolutely. Like this survey fatigue का जो description है, that is only given in a one line. So we understood what is it actually. So we can write it in our own words and our own explanation on that particular topic. Yes, you can write it on your own words. Also, you can give the examples. Example and elaboration of the topic. Yeah, okay, fine. Yes. Understood. Thank you. ओके. सो कोणाला काय अजून क्वेश्चन्स आहेत? आज आपण इथेच थांबूयात. टाइम पण आपला झालाय. पण अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत किंवा कोणाला आज काही कळलं नाही तर तुम्ही ते सुद्धा डिस्कस करू शकता. किंवा कोणाला असं सजेस्ट करायचं असेल की आम्हाला अशा
हे सांगण्यापेक्षा असं काहीतरी सांगा की आम्हाला ते अजून कळेल. म्हणजे हे पॉइंट सुद्धा अल्सो वेलकम आहेत. पण तुम्ही कोणीच बोलला नाही तर मला कळणार मॅडम नाही की जो तुम्ही कळालंय नाही. टाइम व्हॅरी जे म्हटलंय आपण, तर टाइम म्हणजे इट कुड बी आज केलेला सर्वे आणि काल केलेला सर्वे, और काही गॅप असला पाहिजे, लाईक 1 महिन्याचा, 1 वर्षाचा, और व्हॉट, जो आपण लॉन्जिट्युडिनल और जो सक्सेसिव्ह इंडिपेंडेंट सॅम्पल, या दोघांमध्ये आपण टाइम व्हॅरी म्हटलंय, तर तो व्हॅरीचं काही स्पेसिफिक्स आहेत की एनिथिंग विल वर्क? टाइमचे असे काही स्पेसिफिक नाहीये, पण आज मी जर माझा रिसर्चचा टॉपिक असेल तर असं असेल की मला 5 वर्षांसाठीचा मला एम्प्लॉई आणि टीचर्सची एंगेजमेंट चेक करायची आहे. मग मला काय करावं लागेल की मला 5 वर्षासाठी त्या वर्षांमध्ये मला त्या एम्प्लॉईजचे किंवा विद्यार्थ्यांचे मला त्यांच्याकडनं त्यांच्या सोबत क्वेश्चन्स विचारायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे. जर हे मला फक्त 2 वर्षांमधलाच मला डिफरन्स बघायचा आहे तर मी 2 वर्षांसाठी बघेल. जर मला 2 महिन्यांमधलं बघायचं आहे, फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे आणि त्यांची 2 महिन्यातली मला त्यांच्या हेल्थमध्ये झालेली जर ग्रोथ चेक करायची, तर मी काय करणार, तो टाइम माझा व्हॅरी माझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार होणार. ओके 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 ओके. अँड सेम फॉर पीपल, म्हणजे आपण जे एक्झाम्पल घेतले ते आपण एज गॅप नुसार घेतले, बट इट कुड बी लाईक 2 वेगवेगळे लोक, म्हणजे आज मी काही वेगळ्या लोकांवर केला, उद्या काही वेगळ्या लोकांवर. इट इज नॉट नेसेसरी की आपण एज गॅपच्या बाबतीत बोलतोय, राईट? नाही, बरोबर. ओके. मी आज वेगळ्या लोकांबद्दल केलं. फॉर एक्झाम्पल जर आपण परत कोणती कंपनी घेतली किंवा परत आपण विद्यार्थीच घेतले, तर आज 5वीतले विद्यार्थी वेगळे असणारे, पुढच्या वर्षी 5वीतले विद्यार्थी मला वेगळे मिळणार आहेत. ओके ओके मॅम. It all depends on the study design, actually, how we are Right. designing our project or the study. Yes, Like if we are concentrating on a particular age group, if we need the data between 5 to 10 years, then we have to concentrate on that. So it depends on the study design, basically, I think. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन्स? No. No. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर युअर पार्टिसिपेशन. उद्या अजून लोक पार्टिसिपेट करतील. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही नक्की विचारा. मला एक गोष्ट तुम्हाला समजेपर्यंत सांगायला नक्की आवडेल, कारण काय त्याच्यासाठीच मी इथे आहे. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. पार्टिसिपेशन इज Thank you, ऑल्सो. ma'am. Thank you so much. थँक्यू मॅम. थँक्यू. Thank you, ma'am. Thank you so much. Okay, thank you. Bye. Bye. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. Bye. Good night, Good ma'am. night.